विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत आणि पहिली बातमी आहे यवतमाळची। काल यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण या पोहोचल्या आणि तिथल्या बाजार समितीचा संपूर्ण कारभार पाहून मंत्र्यांसाठी वेगळा नियम आणि नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी दुसरा अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे। विद्या चव्हाण यांना बाजार समितीत गेल्यानंतर लक्षात आलं की एकरी 4 क्विंटल अशा पद्धतीनं तूर ही विकत घेण्यात येते आहे आणि ती सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याकडून फक्त 25 क्विंटल। तिथं आलेल्या अनेक शेतकरी आपल्या जास्तीची तूर ही विकायला पाहत असताना सुद्धा ती घेतल्या जात नव्हती। त्यामुळे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासाठी एक नियम आणि शेतकऱ्यांसाठी दुसरा असा आरोप त्यांनी केला। त्याच वेळेला एका परिवारात जर का 2 किंवा 3 सातबारे असतील तर त्यांची सुद्धा तूर विकत घेतल्या जात नव्हती असा धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आला। त्यामुळे परत एकदा मंत्री अर्जुन खोतकर यांच्या संपूर्ण परिवाराची पाहिजे तितकी तूर विकत घेतल्या जाते, मात्र सामान्य शेतकऱ्याची नव्हे हा आरोप त्यांनी परत एकदा केला। त्याचबरोबर अनेक जाचक अशा अटी इथं शेतकऱ्यांना सरकार तूर खरेदी करताना लागू करते आहे हे सुद्धा त्यांचं म्हणणं होतं। दुसरी ही बातमी आहे यवतमाळची। आमदार विद्या चव्हाण यांनी बाजार समितीतून नंतर उपनिबंधक कार्यालयावर आपला मोर्चा वळवला। त्यांनी शेतकऱ्यांचा एक धडक मोर्चा या कार्यालयावर नेला। तिथं सावकार मुक्त करावं अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली। अधिनियम जरी लागू झाला असला तरी शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर काहीही काम होत नाही असा त्यांचा आरोप होता। त्यांचं म्हणणं होतं की सावकाराचा त्रास हा शेतकऱ्यांना अजूनही होतो आहे, कारण तालुका स्तरावरून त्यांच्या तक्रारींवर जो अहवाल यायचा आहे तोही येत नाही। अनेक निवेदनं दिली तरी काम होत नाही। त्यामुळे आमदार विद्या चव्हाण यांनी विधिमंडळात हा प्रश्न उठेल आणि त्याचबरोबर महसूल मंत्री यांचा राजीनामा मागितला जाईल असं सुद्धा यावेळेला म्हटलं आहे। नक्सली आंदोलनाला नक्की बळ कसं मिळतं हा अनेकांना प्रश्न पडतो। याचं उत्तर काल गडचिरोलीमध्ये जे काही घडलं त्यातून मिळतं आहे। गडचिरोलीमध्ये एक तेंदूपत्ता कंत्राटदार आणि त्याचे 2 सहकारी हे 1,76,00,000 रुपये खंडणी म्हणून नक्षलवाद्यांकडे पोहोचवताना पकडल्या गेले आहे। पोलिसांच्या विशेष पथकानं मध्यरात्री एका अभियानानंतर वापस येत असताना एक विना नंबरची अगदी नवीन अशी गाडी जंगलाच्या भागातून जाताना पाहिली। तिला थांबवला असताना आणि तपास घेतला असताना त्यामध्ये 76,00,000 रुपये मिळाले। त्यानंतर इथं हे नेणाऱ्या 3 लोकांना अटक करण्यात आलं। त्यांची कसून चौकशी केल्यानंतर उरलेले पैसे जिथे लपवले होते ते सुद्धा सापडले। त्यांच्या गाडीमध्ये नक्सल पत्रकं सुद्धा सापडली। त्यामुळे जर का एका तेंदू कॉन्ट्रॅक्टरकडून एवढी खंडणी येत असेल तर ज्या वेळेला तेंदू संकलनाचं काम हे जोरात असतं त्यावेळेला इतके कॉन्ट्रॅक्टर आहेत ते लक्षात घेता किती खंडणी या नक्षलवाद्यांकडे पोचत असेल याची आपण कल्पना करू शकतो। नागपुरामध्ये नितीन गडकरी यांच्या 61ची जोरदार तयारी सुरू आहे आणि ह्याच तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे देशातील पहिलं इलेक्ट्रिक वाहनांचं इलेक्ट्रिक मास ट्रान्सपोर्टचं पायलट प्रोजेक्ट आणि त्याच्या गाड्या ह्या नागपूरला पोहोचलेल्या आहे। 26 मेला ह्याचं उद्घाटन होणार आहे आणि इलेक्ट्रिक गाड्या ह्या ओलाच्या मार्फत नागपूरमध्ये पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत चालवल्या जाणार आहेत। 200 अशा गाड्या या नागपुरात पोहोचल्या आहेत। अकोले जिल्ह्याच्या अकोट येथे काल बंद पुकारण्यात आला होता। बाजारपेठ, भाजी बाजार, सराफा सर्व काही बंद असल्यामुळे व्यवहार हे ठप्प होते। ज्येष्ठ समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत 12 मेला चाकू हल्ला झाला होता। त्याच्या विरोधामध्ये हा बंद पुकारण्यात आला होता।
पुढची बातमी परत गडचिरोलीचीच आहे. इथं भामरागड भागामध्ये अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 2 लोक हे जखमी झाले आहे. मज्जी परिवारातील मंडळी ही तेंदू संकलनासाठी जंगलात गेली असताना राजू मज्जी आणि त्याचबरोबर त्याचा नातेवाईक मुल्ला मज्जी ह्याच्यावर मागून अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मुल्ला मौजी हा अस्वलाच्या तावडीतून वाचू शकला, मात्र राजूची झुंज ही सुरूच होती. हे ऐकताच राजूची पत्नी, जी जवळच तेंदू संकलन करत होती, ती त्याच्या मदतीला धावून गेली. मात्र तिथं गेल्यानंतर अस्वलानं तिच्यावर सुद्धा हल्ला चढवला. राजूचा मात्र मृत्यू झाला. सोनीच्या मदतीला त्याचा इमानदार कुत्रा आला. सोनी तर वाचली, मात्र इमानदार कुत्र्याला सुद्धा प्राण गमवावे लागले. महत्वाचं म्हणजे रुग्णवाहिकेच्या अभावामुळे सोनी ही जवळपास 10 तास तडफडत होती. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा येथे मुलगा आणि मुलगी असा भेद नसावा म्हणून आपल्या मुलीच्या लग्नात तिची सुद्धा वरात काढणारा पिता समोर आलेला आहे. गजानन कदम हे ह्या पित्याचं नाव आहे. तो पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहे. गजानन आणि त्याची पत्नी रमा यांना 3 मुली आहेत. आपल्या 3ही मुली ह्या मुलांपेक्षा कमी नाही आणि त्यांना तोच सन्मान मिळाला पाहिजे असं मत ठेवणारे हे लोक आहेत. त्यामुळे त्यांची मुलगी काजल हिचा विवाह होता. या विवाहामध्ये काजलची सुद्धा धूमधडाक्यानं घोड्यावर बसून वरात काढण्यात आली. लोक ह्या दाम्पत्याचं भरपूर कौतुक करत आहेत. आज चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगर परिषदेची पहिली निवडणूक होते आहे. नागभीड शहर आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूची 12 खेडी ही नगर परिषदेच्या हद्दीत जेव्हा सामील करण्यात आली त्यावेळेला भरपूरच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे इथली निवडणूक ही रखडली होती. मात्र आज आता ही निवडणूक होते आहे. इथं भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये जरी थेट द्वंद्व असलं तरीही भाजपाचे अनेक बंडखोर आहेत ज्यांनी एक तिसरी आघाडी काढली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी ही नक्कीच वाढली आहे. इथं 8 प्रभागातून 17 पदे भरायची आहेत. विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या धाड नावाच्या गावामध्ये काल महिलांची गांधीगिरी पाहायला मिळाली. या महिलांनी अनेक दिवसापासून आपल्या गावातील देशी दारूचं दुकान हे बंद व्हावं यासाठी प्रयत्न केले. अगदी ग्रामसभेमध्ये याचा ठराव सुद्धा पारित केला. जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवस आधी याचं निवेदन सुद्धा दिलं. मात्र काहीही होताना दिसत नसल्यामुळे काल या महिलांनी त्या देशी दारूच्या दुकानाच्या समोर उभं राहून जे पण मद्यपी आत बाहेर करत होते त्यांच्या गळ्यात हार घालून, त्यांना फुलं देऊन, त्यांचं स्वागत करून त्यांना कुठंतरी लाज वाटेल ह्याचा प्रयत्न आपल्या ह्या गांधीगिरीतून केला. गोंदियाच्या गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाची चौकशी 31 मे पर्यंत पूर्ण करावी असे आदेश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलेले आहे. या रुग्णालयामध्ये गेल्या 15 दिवसात 18 नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर गेल्या 1.5 महिन्याचा आकडा सुद्धा धक्कादायक आहे. ही सगळी बाब एबीपी माझानं पुढे आणली. त्यानंतर पालकमंत्री यांनी चौकशी करू असं सांगितलं होतं. काल त्यांनी रुग्णालयाला स्वतः भेट दिली. त्या दरम्यान त्यांनी हा अहवाल 31 मे पर्यंत मागवला. त्यांनी तिथं रुग्णांच्या नातेवाईकांशी सुद्धा बातचीत केली, सर्व हाल पाहिले आणि दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल हे आश्वासन सुद्धा दिले.